ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल. असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी आली आनंदाची बातमी. आपण जर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. बघा, राज्यातील सर्व पेन्शनधारकांच्या 6 मागण्या मान्य. बघू शकता, आपण जर पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. कोणती कामे करायची आहे जेणेकरून तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे व कोणकोणती कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. राज्यातील सरकारी पेन्शन घेणाऱ्या धारकांसाठी या ठिकाणी जिंकल्याचं पाहायला मिळते. खूप दिवसांच्या रखडलेल्या 6 मागण्या आज मान्य केलेल्या आहे. आता पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्री यांनी 5 ते 6 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. सर्वांनी आता जाणून घ्यायचं आहे. अधिक माहिती पेन्शनबद्दल आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती. या ठिकाणी बघत चला. राज्यातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा, पेन्शनधारकांनो, आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आलेला आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन अंतर्गत प्राप्त करणारे निवृत्ती वेतन म्हणजेच की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अधिकारी, रिटायरमेंट आणि गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सरकारने मोठी गुड न्यूज आता दिल्याची पाहायला मिळत आहे. बघा, EPS पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणतीही पेन्शन जर तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुम्ही या ठिकाणी पेन्शन घेत असाल, सरकारी पेन्शन घेत असाल तर 72 लाख पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पेन्शनधारक अनेक वर्षापासून या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्याची पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत होते. बघा, जर तुम्ही सुद्धा मूलभूत पेन्शनपेक्षा पेन्शन वाढ ची मागणी करत असाल तर आता तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. या पेन्शनधारकांची मागणी आता या ठिकाणी मागणीमध्ये आता वाढ झाली आहे. बघा, जर तुमची मागणी असेल तर त्या मागणीमध्ये आता सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर पेन्शनधारकांसाठी ही मोठी खुश खबरच म्हणावी लागणार आहे, कारण की आता त्यांच्या पेन्शनमध्ये आता ही वाढ झालेली आहे. सर्व मागण्या हे मान्य केलेल्या आहेत. कोणकोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, जर तुम्ही कोणत्याही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमचंच कान देऊन ऐकायचं आहे, कारण की आता बघायचं या ठिकाणी मागणी मान्य झालेली आहे. अशी मागणी मान्य होती की पेन्शनधारकांच्या बाबत पेन्शनमध्ये वाढ होण्याबाबत ही मागणी होती. तर यामध्ये असं केलेलं आहे की 2021 पासून पेन्शनधारकांची आता या ठिकाणी बघत चला पेन्शन वाढ करा अशी मागणी सरकारमार्फत सरकारला केली जात होती. परंतु या ठिकाणी आता पेन्शनधारकांनी सातत्य करत होते की याबद्दलचे अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला जाग आली नव्हती. कारण पेन्शनधारकांनी पेन्शन वाढवायची म्हटल्यावर सरकारच्या तिजोरीत तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे होता. या ठिकाणी आता जर तुम्हाला माहीत आहे, लाडकी बहीण योजना या ठिकाणी जर बघायला गेलं तर नव्याने सरकार नवनवीन योजना सरकारच्या माध्यमातून काढण्यात येतात. सरकारच्या तिजोरीत फंड नव्हता, परंतु केंद्र सरकारने आता कालच 1,00,000 कोटी रुपयांचा फंड दिल्याने सर्वात पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजेच की पेन्शन वाढ बाबतीचा. कारण पेन्शनधारकांना त्याची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत असल्याने पहिला निर्णय घेतला असून म्हणजेच की तो पेन्शनधारकांची पेन्शन वाढल्याचा आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की आता पेन्शनधारकांना ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल. आपण जर पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. या ठिकाणी जर बघायला गेलं तर तुमच्या पेन्शनमध्ये आता या ठिकाणी वाढ झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये बघा, तुमची पेन्शन किती वाढली आहे बघा, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढून येणार आहे हेच तुम्हाला आज सांगणार आहोत. त्याआधी महत्त्वाचा पुढचा
व्हिडिओ कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत ते लक्ष देऊन पुरं बघायचं आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ वेळ काढून बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला यामार्फत पुरेपूर अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यामध्ये बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता बघा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या दोघी मिळून बघा पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता यांच्यामार्फत पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा पेन्शनधारकांच्या सर्वच मागण्या आता मान्य या ठिकाणी करण्यात आल्यात. बघा याबद्दलचा सरकारचा एक नवीन GR सुद्धा आलेला आहे. तो GR आपण पुढे दाखवणार आहोत. बघा आता सरकारच्या नवनवीन घोषणा दरवर्षी नवीन काढत आहेत, दरवर्षी योजना काढत आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील मोठा भार पडत होता. परंतु काल देवेंद्र फडणवीस यांनी 1,30,000 कोटी रुपये राज्य सरकारनं दिल्याचं आता केंद्र सरकारकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पेन्शनधारकांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल. सरकारची पेन्शनधारकांना आता दोघाच्या आता 5 मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून आता आदेश देऊन टाकला आहे. आता सगळ्यांचाच विचार करून सरकारमार्फत चांगलाच मोठा दिलासा देणारी बातमी आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण जर पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी या ठिकाणी बघणार आहोत. कारण की आता सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर आपण सुद्धा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सिनियर सिटीजन म्हणजेच की पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा यामध्ये बघत चला महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा. तुमच्या आता 2021 ते 26 आतापर्यंतच तुम्ही या ठिकाणी अजिबात पेन्शन वाढ केली नव्हती. तुमची तक्रार या ठिकाणी पेन्शनधारक सातत्याने करत होते. तर त्याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या आता एक अट मान्य केलेली आहे. पहिली अट बघा या ठिकाणी कोणती आहे, म्हणजेच की आपण आज पहिली अट सरकारच्या माध्यमातून कोणती अट घालण्यात आलेली आहे ती अटसुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये बघा प्रश्न व सॉल्व्ह झाला नंतर दुसरी मागणी मान्य पेन्शनधारकांची होती की ती म्हणजे आपल्या राज्याचे आता असे पण काही पेन्शनधारक आहेत ज्यांनी मुले सांभाळत नाही. बघा काही पेन्शनधारक आपल्या राज्यातील जसे आहे की त्यांना मुलेसुद्धा सांभाळत नाही. त्यांसाठी एक वेगळा कायदा सरकारने केला आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमची मुले सांभाळत नसतील तर तुम्हाला पुढे काय करायचे आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे. बघा जर तुमची मुले जर तुम्हाला सांभाळत नसतील तर सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की जर तुमची मुले जर तुम्हाला सांभाळत नसतील तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये बघा राज्य सरकारच्या माध्यमातून 6 मागण्या या ठिकाणी पेन्शनधारकांच्या मान्य झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुरेपूर अशी माहिती घेऊन येणार आहोत. धन्यवाद.